मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शनिवार को गुग्गुस क्षेत्र में एक महावितरण कर्मचारी को ऑन ड्यूटी सरपंच द्वारा पीटा गया। इसके विरोध में आज वहां काम कर रहे अन्य कर्मचारियों ने इसका विरोध करते हुए काम बंद आंदोलन किया है। इस मामले में आरोपी सरपंच किरण बांदोडकर की जल्द से जल्द गिरफ्तारी की मांग भी उन्होंने की। शनिवारला नकोडा येथे झालेल्या अमानवीय घटना आणि राक्षसी प्रवृत्तीची घटना आमच्या लाईन स्टाफला पोलला बांधून अश्लील शिवीगाळ करणे ही जी घटना घडली आहे याचा आम्ही संघटना प्रतिनिधीमधून कृती समिती स्थापन केलेली आहे। त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि काल आम्ही आमच्या महावितरण प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला एक नोटीस दिली होती की 24 तासात जर अटक झाली नाही मुख्य आरोपी किरण बांदोडकर यांना तर आम्ही कामबंद आंदोलन करू। त्याचे 24 तास संपलेले असून आज आम्ही सायंकाळी आत्तापासून कामबंद आंदोलन सुरू करतोय आणि त्यानुसार जर ग्राहकांना कोणती सोय झाली गैरसोय होईल यासाठी सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहणार आहे। कारण आम्ही आता 24 तासापर्यंत मागच्या 5 दिवसापासून वाट पाहतो की बा आरोपीला अटक होईल पण आरोपीला अद्याप अटक झालेली नाही। कारण मुख्य आरोपी तोच आहे, तोच मोकाट फिरतोय। त्यामुळे आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची मानसिकता आता अद्याप नाही आहे की बा आम्ही त्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन काम करू शकू। कारण कसं आहे या घटनेमुळे सगळ्याकडे चर्चा झालेली आहे की बा पोलीस प्रशासन सुस्त आहे आणि कर्मचाऱ्यांना कोणी काही करू शकत नाही। कर्मचारी कोणाला कोणी काही हल्ला केला तरी कायद्याच्या सुव्यवस्था इथं कर्मचाऱ्याला साथ देणार नाही। त्यामुळे आम्ही आत्तापासून काम बंद करतोय। त्यानुसार आमच्या महिला कर्मचारी पण सर्व भीतीच्या वातावरणावर काम करत आहेत। पण इथं काम करत असताना तरीसुद्धा आता ही घटना घडल्यानंतर हे आरोपी अटक झाली नाही मग महिला कर्मचारी काम कसे करणार? हीच घटना जर महिला कर्मचारी झाल्या तर ते कुठे जाणार? त्या का करणार? आमच्याकडे 3-3, 4-4 महिला या डीसीला, मग महिला कर्मचारी काम कसे करणार? त्यासाठी आम्ही काम बंद कर्मचारी कृती समितीतर्फे कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये अधिकारी पण या संपामध्ये सामील आहे। त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांची कृती समिती काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे कालच्या दिलेल्या नोटीसनुसार। त्यानुसार आम्ही काम बंद करतोय आणि ही घटना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडते। आता आपल्या गुग्गुस डीसीमध्ये घडली, मागे बारामतीला पण आमच्या ताईची निर्घृण हत्या केली होती। तिचा काही दोष नव्हता, तिनं फक्त बिलासाठी आपल्या ग्राहकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या ग्राहकानं आला आणि कोयत्यानं वार करून हत्या केली। म्हणजे आम्ही सुरक्षित नाही, म्हणजे पोलीस प्रशासन आमच्या घरी सुरक्षा प्रदान करताय की काय करताय याचं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे आम्ही या असुरक्षिततेमुळे आम्ही काम बंद करतोय आणि काम बंद राहणार। त्याच्यामुळे गैरसोय होणार आहे, त्यासाठी जबाबदार पोलीस प्रशासन राहणार आहे।